चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककरांचा रस्ता प्रवास आता खड्ड्यांचा रोलर कोस्टर झाला आहे। दररोज होणारे अपघात, वाढलेला रोष आणि सोशल मीडियावर चाललेला महापालिकेविरोधात संताप, या सगळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः मैदानात उतरून पाहणी केली। पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डाजवळील सिग्नलवर महाजन यांनी अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले। नाशिककरांचा जीव धोक्यात घालून किती दिवस चालणार हे खड्ड्यांचं राजकारण? पावसाने उघड दिली तर 8 दिवसांत सर्व खड्डे बुजवले जातील। सध्या तात्पुरते बुजवण्याचे काम सुरू असेल तरी महाजन यांनी स्पष्ट सांगितले, तात्पुरते नाही, कायमस्वरूपी उपाय हवा, काँक्रिटीकरणाशिवाय पर्याय नाही। या पाहणीत आमदार राहुल डिकले, आयुक्त मनीषा खत्री, नगर रचना अधिकारी संजय अग्रवाल, पोलीस प्रशासन हजर होते। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजनांचे आश्वासन खरं ठरणार का, की नाशिककरांना पुन्हा एकदा खड्ड्यांच्या राजकारणाचा फटका बसणार, असा प्रश्न नाशिककरांमध्ये उपस्थित झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, रणजित झापर्डे सह स्टार लोक शक्ती न्यूज, नाशिक। सूचना करताय, पाहणी करताय? मी 15 दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही 8 दिवसामध्ये सगळे खड्डे बुजवून टाकले, पण तो पाऊस सतत सुरू आहे आणि पावसामध्ये गरम डाबराचं काम या ठिकाणी चालत नाही आणि म्हणून तिकडे सगळं थांबावं लागलं होतं। आता आहे आपण बघताय की आम्ही काल रात्रीपासून या कामाला सुरुवात केलेली आहे आणि सगळे खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि हे टेम्पररी सोल्युशन आहे। कुंभमेळ्यापर्यंत आम्ही सगळे रस्ते या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि माझा आग्रह आहे, मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, हे रस्ते आता डांबरी न घेता सगळे सिमेंटचे करायचे। एकदा सिमेंटचे झाले तर मग इथे 25-30 वर्ष बंधाचं कामच राहणार नाही, अन्यथा 3 वर्षांनी 4 वर्षांनी रस्ते पुन्हा डांबरी रस्ते खराब होतात, पुन्हा खड्डे पडतात, पुन्हा खड्डे बुजा। मला वाटतं त्यापेक्षा एकच त्याच्यावर सूचन करायचं, खर्च बरे 1.5 कोटी लागेल, 1 कोटी लागेल, 1.5 कोटी रुपये लागतील काय असेल ते, पण काय स्वरूपी सोल्युशन द्यावं लागेल। माननीय मुख्यमंत्री मान्यता देतील आणि नाशिककरांच्या पण कायमची या सगळ्या खेळातून असल्याच्या शहरामध्ये बंदही केलं पाहिजे। त्याच्यामुळे आता चाललेलं आता आंबोटीसाठी आता आपण रिंग रोड करतोय, इधर करतोय, आउटर करतोय। शहरातले मोठे जे सगळे ट्रक आहेत ते 10 टन, 15 टन, 20 टन, 40 टनापर्यंत ज्या ठिकाणी गाड्या जात आहेत, ट्रक जात आहेत, मला वाटतं त्याच्यावर सुद्धा आपण काय सोल्युशन काढतोय। बरोबर आरटीओला पण कॅपॅसिटी असते त्या रोडची 20-40 केला तर लवकरच खराब होतात, पण त्यापेक्षा आता आपण सगळे सिमेंटचे करतो, त्यामुळे मार्गी लागेल सगळं होईल। आता गटारे घेतलेला आहे, सगळं घेतलं। पाऊस शहरामध्ये अनेक आहेत ते रस्त्यांवरती येऊन बसले, त्यामुळे कुठेतरी रहदारीमध्ये सुद्धा आपण होतात। आपण पोलीस प्रशासनाची या संदर्भात बैठक केली, महापालिका आयुक्त बैठक घेतली, तोही कार्यक्रम होणार आहोत। पण आता काय गाडी काढते की 2 दिवस परत माणसं म्हणून कुंभमेळ्याच्या बेसवर आता आपण कायमस्वरूपी तोडगा या ठिकाणी कर्मचारी वाढवलेले आहेत, कर्मचारी आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत, प्रशासन परत करणार आहे आणि त्यांची ऑफिसची व्यवस्था करण्याची केलेली आहे। त्यांची व्यवस्था करून त्या ठिकाणी हे पुन्हा रस्त्यावर येणार नाही, इतर रस्त्यावर येणार नाही, रिक्षा असतील, टॅक्सी असतील, त्या कुठेतरी कुठेतरी मध्ये उभे राहणार नाही, त्यामुळे रहदारीला अडथळा होणार नाही या संदर्भामध्ये त्यांनी काळजी घेतली। हो मध्यंतरी कुंभमेळ्याच्या आपण तो विषय सगळा आता आपण मार्गी लावतो। ट्रक टर्मिनल कुंभमेळ्याच्या काळामध्ये तर एवढे मोठे व्हेकल आणणं शक्य होणार नाही, जागेची चर्चा केलेली आहे, जागे असलेली आहे, कुंभमेळ्याच्या आधीच लवकर त्या संदर्भामध्ये आपण मार्गी काढू।